जगातील अशी एक शेळी आहे जी फक्त 6 ते 8 महिन्यात इतकी वाढते की अनेक शेतकरी पाहून थक्कच होतात. पण ही शेळी महाराष्ट्रात खरंच फायदेशीर आहे का? शेवटपर्यंत नक्की बघा. ही आहे आफ्रिकेतील प्रसिद्ध आफ्रिकन बोर शेळी. जगभरात ही जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी ओळखली जाते. या शेळीचे शरीर मोठे, मजबूत आणि वजनदार असते. प्रौढ नराचे वजन साधारणतः 100 ते 135 किलो पर्यंत जाऊ शकते, तर मादीचे 80 ते 100 किलो पर्यंत वाढू शकते. यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे वेगवान वाढ व योग्य खाद्य आणि व्यवस्थापन मिळाल्यास ही शेळी कमी वेळात चांगले वजन मिळवते. बोर शेळी सहसा पांढऱ्या रंगाची असते आणि तिचे डोके तपकिरी लालसर रंगाचे असते, त्यामुळे ती दुरूनच ओळखता येते. महाराष्ट्रात अनेक शेतकरी बोर शेळीचा वापर स्थानिक जातींसोबत क्रॉस ब्रीडिंग साठी करतात, जेणेकरून पिल्लांची वाढ आणि वजन वाढण्याचा वेग सुधारतो. पण लक्षात ठेवा, ही शेळी जास्त उत्पादन देते, तशीच तिला चांगले खाद्य व्यवस्थापन आणि चांगल्या आरोग्याचीही काळजी लागते. आता प्रश्न असा आहे की जर तुम्हाला एकच शेळी निवडायची असेल तर आफ्रिकन बोर निवडाल की महाराष्ट्रातील उस्मानाबादी शेळी निवडाल? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून गावठी ॲग्रो फार्मच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.